खरं तर चित्रपट दिग्दर्शक अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीडमध्ये देवराई उभारलेली होती. अचानकपणे काल देवराईला आग लागली. बीडच्या पालवण जवळील देवराईला अचानक आग लागलेली आहे. आगीत शेकडो झाडं ही जळून खाक झाली आहेत. बीड पासून जवळच असलेल्या पालवण गावातील शिवारात सयाजी शिंदे यांनी ही देवराई साकारलेली होती. अचानकपणे आग लागली. यामध्ये शेकडो झाडं ही जळून खाक झाली आहेत. आग विझवण्याचं काम हे सध्या सुरू आहे. वाळलेलं गवत असल्यामुळे आगीचा भडका हा उडतोच आहे. वन विभागाचे अधिकारी आग विझवण्याचा प्रयत्न देखील करतायत. अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल आहेत. या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः सयाजी शिंदे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत. नमस्कार. काय घडलं होतं नेमकं काल? नाही, बातमी अशी कळते की तिकडे कोणतरी रात्री पिणारे खाणारे बसतात. तिकडे बाटल्या बिटल्या पडल्यात आणि 9 वाजता साधारण हे रस्त्याच्या कडेला आग लागली आणि लगेच आपले काळे मामा तिथे आहेत वन विभागाचे आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी पण लगेच ताबडतोब हे करून त्या आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरी 100-1 झाडं तरी, विशेष स्पेशली लिंबाची झाडं तिकडे चांगली आहेत. लिंबाची झाडं जरा जळालीत आणि गवत आता वाळलंय ना, त्याच्यामुळं गवत लगेच आग धरते. तर हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी की कुठेही आग लागता कामा नये. कारण हे सरपटणारे प्राणी सगळे वगैरे जे पक्षी, त्यांची अंडी, हे सगळं जळून खाक झालंय तिकडं सगळं. साधारणतः नुकसान कितीच्या घरात जाणार आहे? त्याचा अंदाज तसा येणार नाही, पण कसं आहे की झाडाचं काय व्हॅल्यू धरायची आपण. आपल्याला जगवतच असतं ना झाड. आता लिंब तर किती दुर्मिळ आयुर्वेदिक झाड आहे ते. आणि तिकडं 2017ला गवत पण नव्हतं, अशा ठिकाणी जाऊन ही झाडं लागलेत वन विभागानं. आणि सयाजी शिंदेची म्हणण्यापेक्षा ते बीड वन विभाग, बीड मधले डॉक्टर लोक, आमचे शिवराम घोडके मित्र आहे, त्याच्यामुळे मी तिकडे गेलो होतो. नाही तर बीडचा माझा काही संबंध नव्हता. पण आता जवळजवळ 1.5 लाख झाडं तिकडे उभी आहेत, चांगली मोठी झालीत, 7-8-10 वर्षाची झालीत. आणि अशा वेळेला गवती जमिनीची प्रत बदलली आहे आता. आणि अशा वेळेला लोक तिथे 10-10 हजार लोक आठवड्याला जायला लागली तिथपर्यंत फिरायला, व्यायाम करायला. पण त्याच्यामध्ये काही न्यूसन्स असे घडतात की प्लास्टिक टाकतात, लोक आग लावतात. तर ह्या लोकांनी असं करायला पाहिजे. कुठेच झाडाला गवताला इजा पोचायला असं करायला नाही पाहिजे. तर ही फार दुर्दैवी घटना आहे आणि ही झाडं गेली त्याचं फार फार दुःख होत आहे की प्रत्येकालाच व्हायला पाहिजे. की काही झाड हे कोणाच्या वैयक्तिक मालकाचं नसतं. उगाच लोक अगदी. म्हणतात की माझं. पण ही फार वाईट घटना घडली. मोठ्या प्रमाणावर आपण जर मानलं तर ही पर्यावरणाची हानी आहे. कारण एक झाड लावून ते वाढण्यापर्यंतचा तो सगळा प्रवास आणि आजूबाजूचा परिसर जो आहे तो खरंच त्या निमित्तानं का होईना पण या वनराईच्या निमित्तानं या सगळ्या परिसरातलं वातावरण जे असतं ते प्रदूषणमुक्त असतं, आल्हाददायक असतं, ज्याचा उल्लेख सातत्यानं अगदी हल्ली कोर्टातही करण्यात आलेला होता. प्रदूषणावरून फटकारण्यात आलेलं होतं राज्य सरकारला आणि एकूणच व्यवस्थापनाला देखील. जेव्हा अशा एखाद्या घटना घडते आणि त्यानंतर पर्यावरणाची इतकी हानी होते, त्यावेळी मात्र मन तुटतं, जीव जळतो. बीडला सगळ्यात कमी झाडं आहेत आपल्या महाराष्ट्रात बघितले तर. आणि बीडमध्ये लागलेल्या झाडांचं जपन करणं किती महत्वाचं आहे आणि नवीन प्रत्येकानं झाडं लावणं किती महत्वाचं आहे. अशा देवराई तिकडे उभ्या वाढल्या पाहिजेत. तर ज्या पद्धतीनं ज्या वेगानं वाढायला पाहिजे तसं वाढ होताना दिसत नाहीये. प्रयत्न करायला पाहिजे. मी एकट्याने सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे, तर हे सगळं बदलेल असं वाटतं. सयाजीजी, तुम्ही जो उल्लेख या ठिकाणी केलात की बीड मराठवाडा हा जो सगळा परिसर आहे, अवर्षणग्रस्त हा सगळा परिसर आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वृक्ष लागवड होणं हे गरजेचं आहे. पण असं असताना मात्र बऱ्याचदा नागरिक आपण म्हणूया सिविक सेन्स या ठिकाणी दाखवला जात नाही आणि इतकी छोटीशी चूक इतकी मोठी महागात पडते. यावर काहीतरी करणं गरजेचं आहे. कुठंतरी जर लोकांना कळत नसेल
तर प्रशासनानं मग बंधनं आणून कुठेतरी याची जाणीव करून देणं नितांत गरजेचं. वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंटला आम्ही नेहमीच बोलत असतो गेल्यानंतर भेटल्यानंतर, आणि तेही प्रयत्न करत असतात. पण हे काही न्यूसन्स करणारे लोक आहेत, अवेअरनेस नागरिकांच्या मध्ये नाही. निसर्गाप्रती प्रेम वाढलं पाहिजे, कारण एक छोटीशी चूक किती नुकसान करते. आपल्या घरावर बॉम्ब पडला तर कसं होईल, तसं त्या पशुपक्ष्यांच्या घरावर बॉम्बच पडला ना, रात्री बेचिराग झालं ना सगळं त्यांचं घरदार. तर अशी संवेदनशीलता बघायला पाहिजे की बाबा ही छोटीशी चूक किती बेकार आहे. आणि ही झाडं किती कष्टानं 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 वाढली, भयंकर कष्ट घेतलेत स्पेशली बीड मधल्या लोकांनी. खूप चांगले लोक आहेत बीड पालवणला, त्यांचे डॉक्टर मित्र सगळे आहेत, प्रदीप शेवाळे, शिवराम गोडके, काळेमामा आणि त्यावेळचे अधिकारी आणि आता सुद्धा असलेले अधिकारी, आणि खरंच कष्ट घेतलेत. मी निमित्त मात्र होतो, पण बीड मला माहित पण नव्हतं, तरी मी किमान 100 वेळा तर गेलो असेल या बीडला. तिथं त्या झाडासाठी आम्ही वेगवेगळे प्लॅन केले, रोपं कुठून हैदराबादवरून 2 ट्रक मागवले. तर अशा परिस्थितीत तिकडं 5 वर्ष पुढे गेलं पाहिजे झाडं, म्हणून सगळा प्रयत्न केला होता. तर अशा परिस्थितीत ती झाडं जळणं फार वाईट आहे. अगदी. आणि अजून असे देवराय तिथं उभ्या राहत नाहीत, ते वाईट आहे. किंवा सगळ्यात जास्त सॉमिल बीड मध्ये आहे, झाडं कापण्याची यंत्रणा बीड मध्ये जास्त आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि काय म्हणतात त्याला, लायसन असलेले, लायसन नसलेले. तर अशा पद्धतीने त्याच्यावर शासनाने विचार करावा आणि पर्यावरणाकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे, अशी गोष्ट आहे. नुसतं बीडमध्ये 15 लाख झाडं लावली तर त्याची पुढे काय झालं याची काही उत्तर नाही. रोज कलेक्टरने आपलं गिनीज बुक मध्ये नाव नोंदवलं, तर कोणी सांगू शकतं का की आता 15 लाखाच्या झाडाचं गिनीज बुकातलं नावातले किती झाड आहे तिथं, किती कष्ट घ्यावे लागतात, किती जपावं लागतं. तर स्पेशली वन विभागानं, प्रशासनानं झाड या गोष्टीलाच महत्व दिलं पाहिजे. तर त्या पद्धतीने दिलं जात नाही, बातम्या मोठ्या केल्या जातात. त्या कलेक्टरना विचारा की बाबा तुझी 15 लाख झाडं आता लावलेली होती, त्याची काय नोंद आहे, निता कशी लागली, कशी वाचवायची, याच्यावरती जागरूक राहिलं पाहिजे. ही अतिशय कळकळीची नम्र विनंती आहे माझी. नुसते बातम्या करू नका ह्याच्या, हे बातम्या प्रत्यक्षपणे बघायला पाहिजेत असं वाटतं. अतिशय मे जून मधलीच बीडची बातमी आहे ना, अगदी. की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कलेक्टरने तिकडे 15 लाख झाडं लावली. हो. इतकं सोपं काम नाही ना ते. गांभीर्याने घेतलं पाहिजे, ही गोष्ट आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. अगदी. अगदी शेवटचा सवाल. खरं तर जेव्हा देवराईची घटना झाली तेव्हा आपसूक चर्चा सुरू झाली तपोवनासंदर्भातली. आज तपोवनाचा मुद्दा इतका तापताना दिसतोय, अशातच देवराईची ही घटना घडतीये. काय वाटतंय तुम्हाला, या सगळ्यातून काहीतरी धडा घेणं हे गरजेचं आहे? जर आता आपल्याला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर सुरुवातीला पर्यावरण हे वाचवावंच लागेल. नाही, याच्यामध्ये काय आहे की प्रशासनामध्ये सर्वसामान्य माणूस चुकला तर त्याला लगेच अटक केली जाते, शिक्षा होते, काय होते. पण समजा पोलीस खात्यातला माणूस चुकला किंवा वन विभागाचा माणूस चुकला किंवा कलेक्टर ऑफिस मधला माणूस चुकला किंवा अधिकारी चुकला, त्याने नाव चुकलं, तर त्यांना काही शिक्षा आहेत का? त्यांना काय विचारू शकतो का की म्हणजे तपोवनामध्ये टेंडर आधीच काढलं जातं आणि नंतर ते कॅन्सल केलं जातं आणि नंतर सगळ्या समाजासमोर खोटं बोललं जातं. ही किती वाईट घटना आहे ना. याच्यावर काय कारवाई होते? अशी झाडांची फुल्या मारतात आणि अशी झाडं अचानक 300-400 तोडली जातात, ह्याच्यावर काय कारवाई होते? असा नेहमीचा मोठा प्रश्न कायमचा पेंडिंग पडलेला आहे. की जर असे मला समजा 35 वर्षांनी जमीन मिळते तर का मिळाली नाही, त्या अधिकाऱ्यांचं काय? आम्ही भिकेला लागलेली किती लोक आहोत आमच्या गावातली. तर असे प्रश्न असतात की त्याच्यावरती कारवाई होत नाही. कारवाई व्हायला ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तशी व्हायला पाहिजे. आपलीच माणसं आहेत ना सगळी, त्यामध्ये काम करणारी, इकडे काम करणारी पण आपलीच लोक आहेत ना. अगदी. तुम्ही कारवाईचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला म्हणून अगदी शेवटचा सवाल. खरं तर काल देवराईचं ज्यांनी नुकसान केल्याची माहिती आता समोर येते की काही तिथं नागरिक उपस्थित होते, मद्यपान चालू होतं आणि त्याच्यातूनच हा सगळा प्रकार घडला. त्या संबंधितांवर काही कारवाई होण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत का? कारवाई ते सापडले तर कारवाई व्हायलाच पाहिजे. पण मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आज हात जोडून विनंती करेन की कुठेही आग लागू देऊ नका, लावू नका. आणि कुणी लावत असेल तर त्याला लगेच अटकाव करा. जेव्हा समजेल तेव्हा आपण विझवायचे जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करायला पाहिजे. कारण ही फार छोटी गोष्ट फार मोठी होते आणि फार नुकसानदायक आहे. तर कुठेही आता
आता इथून पुढे खूप आगी लागतात. दरवर्षीचा हा प्रश्न आहे. इथून पुढे खूप डोंगराला आगी लागतात आणि त्याच्यावरचं व्यवस्थापन आपल्याकडे काही नाही आहे. फार दुर्लक्षित गोष्ट आहे वनवे लागणं आणि ती विझवणं. काही मंडळ आहेत, काही तरुण मुलं आहेत, काही गावं आहेत की जी पोरं पेटून उठल्यासारखी ती विझवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांनी सिस्टीम लावलेली आहे, पण फार तोकडी आहे. हे नुसतं मनातल्या मनात बोलण्याचं आहे. आपण आपल्या आपल्या ठिकाणी नुसते आनंदात राहतो, पण जेव्हा ही आग लागते तेव्हा सरपटणारे प्राणी, भुई पक्षी, त्यांची पिल्लं किंवा ही झाडं वाढायला आलेली असतात आणि अचानक त्यांची मुलं जळावी तशी ती झाडं जळत असतात. ही किती भयानक आहे ना. तर सगळ्यांनीच याच्याकडे लक्ष द्यावं आणि असं करू नये, ही माझी अगदी हात जोडून विनंती आहे. अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि तुमचा हा वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.